शेतकरी मित्रांनो नमस्कार। सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। मित्रांनो आपण बघू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र हे राज्याकडे सरकत असल्यामुळे मध्य महाराष्ट्रातून कमी दाबाचे क्षेत्र जात असल्यामुळे विदर्भ मराठवाडा या परिसरात तसेच मध्य महाराष्ट्रात देखील अति मुसळधार पाऊस आज दिनांक 15 जुलै रोजी पडण्याची शक्यता आहे। उद्या देखील पावसाचा जोर त्या ठिकाणी राज्यामध्ये कायम राहण्याची शक्यता आहे। मित्रांनो आपण बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला या परिसरात अति मुसळधार पाऊस आज दुपारी व सायंकाळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिक आसपासच्या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे। अकोला भंडारा गोंदिया नागपूर या परिसरात देखील आज सकाळपासूनच या परिसरात जोरदार पाऊस पडताना दुपारी देखील या परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच आपण बघू शकतो की रत्नागिरी मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पुणे नगरच्या काही परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे। नांदेड वाघोला या परिसरात देखील हलका ते मध्यम बीडला देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे। बहुतांश महाराष्ट्रात संपूर्णच महाराष्ट्रात त्या ठिकाणी बघू शकतो हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे। तुरळक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे। विशेष करून आपण बघू शकतो की पावसाचा जोर हे पुढील 2 ते 3 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे आणि खास करून मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे। धन्यवाद मित्रांनो।